नमस्कार, मी धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण 40 साइज कटोरी ब्लाउजचं परफेक्ट स्टिचिंग पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। यामध्ये आपण पाठीमागच्या गळ्याला फिनिशिंग झालेलं असेल तर पुढील गळ्याला फिनिशिंग कसं करायचं, त्याच पद्धतीने पूर्ण ब्लाउजला फिनिशिंग येण्यासाठी कोणत्या कोणत्या टिप्स वापरायच्या हे मी या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील। चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण अस्तर लावून घेतलेला आहे। अस्तर परफेक्ट कसं लावायचं याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तोही तुम्ही नक्की पहा। आता इथे बघा, सुरुवातीला मी कटोरीला टक्स देऊन घेत आहे। आता ही 40 साइज कटोरी आहे, त्यामुळे 1.25 ते 2 इंच आडवा आणि उभा 3 इंच असा टक्स घ्यायचा आहे। त्या टक्स वरती डबल टिप मारायची आहे। त्यानंतर जो साइडचा कपडा आहे किंवा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो व्यवस्थित असा खालच्या बाजूने कट करून घ्यायचा आहे। हे बघा, मी जसं कटिंग करत आहे त्या पद्धतीने कट करायचा आहे आणि कटोरीचा भाग हा आता आपल्याला कटोरीच्या साइड भागावरती जोडून घ्यायचा आहे। आता बघा, हा एक साइड भाग जो आहे तो आपण सरळ ठेवलेला आहे आणि त्यावरती कटोरी आपण अशी उलटी ठेवलेली आहे आणि अशी व्यवस्थित कुठेही न ओढता न ताणता अगदी व्यवस्थित आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। दुसरी कटोरी जोडताना साइड भाग सरळच ठेवलेला आहे, परंतु कटोरी जोडायला घेताना खालच्या बाजूने घ्यायची आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने इथे दोन्ही कटोरी आपल्या जोडून झाल्या आहेत। त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला डबल टिप मारायची आहे। त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी लावायच्या अगोदर हा टक्स जो आहे तो आपण असा थोडासा दुमडा करून त्यावरती एक टिप मारायची आहे। असं केल्याने क्रॉस पट्टीमध्ये हा टक्स अडकला जात नाही। जर अडकला टक्स तर ही कटोरी व्यवस्थित बसत नाही, त्यामुळे तुम्ही अशी टिप मारून घेतली तरी सुद्धा चालणार आहे। आता यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी लावायची आहे। क्रॉस पट्टी लावायच्या अगोदर आपल्याला दोन्ही कटोरी ह्या बरोबर आहेत का ते एकदा चेक करायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने, कारण कटिंगमध्ये जर कमी जास्त झालं तर थोडाफार कटोरी कमी जास्त होतो आणि तसंच जर जोडलं तर आपली हुकलूकची पट्टी आपली कमी जास्त होते। त्यामुळे कटोरी जोडून म्हणजे चेक करणे खूप गरजेचं आहे। त्यानंतर बघा, इथे आपल्याला क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे। तर वरचा जो भाग आहे तो सरळ ठेवलेला आहे आणि त्यावरती आपण क्रॉस पट्टी ठेवायची आहे। जो कटोरी जोडलेल्याची जी शिलाई आहे ती आपण बटन पट्टीकडे सरकवायची आहे आणि मग त्यावरतीच व्यवस्थित टिप मारायची आहे। त्यानंतर दुसरी कटोरी क्रॉस पट्टी ही आपल्याला जोडून घ्यायची आहे। आता वरचा भाग आपण इथे बघा उलटा ठेवलेला आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही क्रॉस पट्टी जोडली तर व्यवस्थित जोडली जाते। दोन्ही साइडच्या क्रॉस पट्ट्या कशा परफेक्ट आणि व्यवस्थित जोडायची याचे आपले शॉर्ट्स सुद्धा आहेत, तर तेही तुम्ही पाहत राहा, कारण छोट्या छोट्या शॉर्ट्स मधून सुद्धा खूप काही पाहायला मिळते। आता हे बघा, इथे एक टिप मारून झालेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला जो वरचा भाग आहे तो क्रॉस पट्टीमध्ये असा पद्धतीने गुंडाळायचा आहे आणि खालच्या बाजूने व्यवस्थित टिप मारायची आहे। दोन्ही क्रॉस पट्टीला सुद्धा अशाच पद्धतीने खालच्या बाजूने टिप मारायची आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित जो तो आतला भाग आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढायचा आहे। हे बघा, आता इथे आपल्या दोन्ही क्रॉस पट्ट्या जोडून झालेल्या आहेत। तर आता साइडचं व्यवस्थित कटिंग करणं गरजेचं आहे। हे बघा, या बाजूला सुद्धा बटन पट्टीकडे थोडं फार कमी जास्त झालेलं असतं, ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे दोन्ही साइडचं।
जेवढं तुम्ही फिनिशिंगने काम कराल तेवढंच तुमच्या ब्लाऊजचं फिनिशिंग वाढणार आहे, हे अगदी लक्षात ठेवायचं आहे। हे बघा, दोन्ही साईडने आपण एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट केलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला दोन्ही भाग म्हणजे हुकलूक पट्टी जी आहे ती बरोबर आहे का एकदा चेक करून घ्यायचं आहे, कारण शिलाईमध्ये थोडंफार कमी जास्त होत असतं। तर इथे बघा, इथे थोडंसं म्हणजे जास्त झालेला आहे, तो भाग मी कट करून टाकत आहे। तर तुम्ही वरती गळ्याच्या बाजूला सुद्धा म्हणजे गळा परफेक्ट आहे का ते चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपली क्रॉसपट्टी एकसारखी होत असेल तर ठीक, नाही तर थोडंफार असं कटिंग करून होत असेल तर ठीक, नाही तर क्रॉसपट्टीमध्ये असं आपण क्रॉसपट्टी जिथे जोडलेली असते तिथे आपल्याला थोडीशी टिप मारणं गरजेचं आहे। त्यामुळे इथे बघा, जी पट्टी मोठी होती तिथे आपण शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता बघा इथे दोन्ही क्रॉसपट्ट्या व्यवस्थित झालेल्या आहेत, बरोबर झालेल्या आहेत। तुम्ही वरती गळ्याच्या बाजूनी सुद्धा चेक करायचं आहे, खालीवर आहे का, एक कुठला गळा खालीवर आहे का। त्यानंतर आता आपल्याला इथे पाठीमागच्या भागाला टक्स मारून घ्यायचे आहेत। पाठीमागच्या भागाला टक्स कसे मारायचे, तर आपण जेवढं शिलाई मार्जिन सोडलेलं आहे, आता इथे मी 2 इंच शिलाई मार्जिन सोडलेलं आहे, तेवढी बाजू सोडून दिलेली आहे आणि पाठीचा भाग असा दुमडलेला आहे आणि तिथे आपण अशी मार्किंग करून आपण रुंदीला अर्धा इंच आणि उंचीला 4.5 ते 5 इंच असं हा पाठीमागचा टक्स घ्यायचा आहे। पाठीमागचा टक्स हा डबल घ्यायचा आहे आणि इथे बघा, खालच्या बाजूला आपण म्हणजे खालच्या बाजूला कमरेची पट्टी लावणार नाही, त्यामुळे इथे असं व्यवस्थित म्हणजे पॅक करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला टक्स। आता त्याच पद्धतीने आपला दुसरा टक्सही त्याच पद्धतीने मारून घ्यायचा आहे आणि त्यावरती डबल टिप मारायची आहे। हा टक्स मारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अस्तरवरतीच फक्त शिलाई बसते का मेन कपड्याला सुद्धा शिलाई बसते। इथे बघा थोडंसं तसंच झालेलं आहे, त्यामुळे मी इथे डबल म्हणजे टिप मारून घेतली तेव्हा व्यवस्थित आलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला शोल्डर जोडायचा आहे, तर शोल्डर जोडताना पाठीमागचा भाग हा सरळ ठेवलेला आहे आणि पुढील भाग हे उलटे ठेवायचे आहेत। आणि हे बघा, आता इथे पाठीमागच्या गळ्याला आपण पलटी करून घेतलेला आहे लेस लावल्यामुळे, तर आता आपल्याला पाठीमागच्या गळ्याला फिनिशिंग करायची नाहीये, त्यामुळे इथे बघा अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। गळ्याच्या बाजूला पाव इंच सोडायचं आहे, म्हणजे तिथून आपल्याला गळ्याला पट्टी लावता येते किंवा पाइपिंग करता येते। बघा, आता इथे तुम्ही पाहू शकता, इकडे गळ्याच्या बाजूला हे बघा, इथे पाव ते अर्धा इंच राहिलेला आहे गळ्याच्या बाजूला। आता इथे आपल्याला ह्याची म्हणजे गळ्याची पट्टी लावायची आहे, तर गळ्याची पट्टी लावायच्या अगोदर गळा चेक करून घ्यायचा। मेजरमेंटच्या ब्लाऊज एवढाच गळा आहे का हे एकदा परफेक्ट चेक करून घ्यायचं आहे। बघा, इथे मी गळा चेक करत आहे शोल्डर पासून। जर थोडाफार कमी जास्त होत असेल तर आपल्याला इथे गळा कोरणे गरजेचं आहे। हे बघा, असा मेजरमेंटचा ब्लाऊज लावून ठेवायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचंय आणि त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आहे आणि जास्तीचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे। आता इकडे या बाजूला आपण मार्किंग केली, त्याच पद्धतीने दुसऱ्या गळ्याच्या बाजूला सुद्धा आपल्याला इथे मार्किंग करायची आहे, परंतु अगोदर हा गळा कट करायचा आणि त्यानंतरच दुसऱ्या बाजूला मार्किंग करून व्यवस्थित गळा कटिंग करून घ्यायचा आहे। हे बघा, इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। हा अतिशय पातळ कपडा आहे, त्यामुळे थोडंसं शिलाई ओढली जात होती, त्यामुळे मी इथं असं ओढून घेतलेला आहे कपडा। हे बघा, आता इथे सुद्धा आपण कट करून घेत आहोत। आता इथे परत आपल्याला हुकलूक पट्टी चेक करायची, कारण आता आपल्याला इथे हुकलूक पट्टी लावायची वेळ आहे, त्यामुळे हे बघा, आता इथे वरती गळ्याच्या बाजूला सुद्धा चेक करायचं आहे दोन्ही गळे बरोबर आहेत का। आता इथे मी सर्व पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत, हुकची, लूपची आणि गळ्याची। आता आपल्याला सुरुवातीला हुकची पट्टी लावायची आहे, तर हुकची पट्टी लावताना ब्लाऊज हा सरळ ठेवलेला आहे। आता शिवताना बघा, माझ्या डाव्या बाजूकडे हुकची पट्टी आहे, ब्लाऊज सरळ ठेवायचा आहे, त्यावरती हुकची पट्टी ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला दाबटीप मारायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने दाबटीप मारून झाल्यानंतर ती पट्टी जी आहे ती आतमध्ये पूर्ण फोल्ड करायची आहे, त्यामुळे
पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे, त्यावरती आपले हुक येणार आहेत। आणि नेहमी मी सांगते की हुक लूक पट्टी जी आहे ती डबल घ्यायची आहे आणि शक्यतो अस्तरची वापरायची आहे, त्यामुळे हुक लूक पट्टी टिकते। आता आपल्याला इथे लूकची पट्टी लूक करायची आहे, लूकची पट्टी करायची आहे। तर इथे सुद्धा बघा मी इथे 2-2.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे रुंदीला। आता इथे ब्लाउज आपण उलटा ठेवलेला आहे आणि त्यावरती अशी पट्टी व्यवस्थित ठेवून वरच्या बाजूला हुक लूकचे तोंड आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचे। हे बघा मी जसं या व्हिडिओमध्ये करत आहे त्या पद्धतीने आपल्याला लूकची पट्टी करून घ्यायची आहे, कारण लूकचे तोंड जे आहेत ती वरच्या बाजूला आली पाहिजे, त्यामुळे आपण अगोदर उलट्या बाजूनी पट्टी लावली आणि ती वरती अशी आपण फोल्ड केलेली आहे। आता इथे आपल्याला एकसारखे 5 लूक करून घ्यायचे आहेत। एकसारखे लूक मधलं अंतर एकसारखं येण्यासाठी आपण अगोदर इथे मार्किंग केलेलं आहे आणि त्या मार्किंग वरतीच असं 2 बोटांच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित परफेक्ट असे लूक करून घ्यायचं आहे। हे बघा मी असं 2 बोटांमध्ये पकडत आहे आणि लूकच्या तोंडाला 2 ते 3 वेळा फिरवायचा आहे, म्हणजे लूक अगदी परफेक्ट होतात, अजिबात उसवत नाही। तुम्ही जर इथे एकच टिप मारली तर लूक म्हणजे हुक असे अडकवले की लूक लगेच ते उसवून जातं, त्यामुळे इथे ही काळजी घेणे खूप गरजेचं आहे तुम्ही जर मशीनवरती लूक करत असाल तर। आता इथे बघा 5वा लूक तयार होत आहे। आता इथे हुक लूकची दोन्ही पट्ट्या तयार झालेल्या आहेत, त्यानंतर एकदा चेक करायच्या आहेत। परत हुक लूक पट्टी तयार झाल्यानंतर सुद्धा एकदा चेक करायचं आहे। गोटची पट्टी किंवा गळ्याची हातशिलाईची पट्टी तुम्ही म्हणजे तयार करायच्या अगोदर हुक लूक पट्टी एकदा चेक करायची आहे, कमी जास्त असेल तर थोडंफार कट करायचं आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित झालेले आहे। आता इकडे गळा थोडासा मला अरुंद वाटतोय, तो एकदा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आणि त्यानंतर आता आपल्याला इथे हातशिलाईची पट्टी करायची आहे, कारण मागच्या बाजूला आपण गळ्याला फिनिशिंग केलेलं आहे, गळा पलटी केलेला आहे, कारण त्यावरती आपल्याला गोल्डन लेस लावायची आहे। आता फक्त पुढच्या गळ्याला फिनिशिंग करायचं राहिले, त्यामुळे मी इथे आपण गोटला जशी पट्टी करतो क्रॉस पट्ट्या काढून त्याच पद्धतीने इथे पट्टी तयार केलेली आहे क्रॉसमध्ये आणि ती अशी व्यवस्थित लावून घेत आहे। गळ्याला पट्टी लावताना जिथे गळ्याचा गोल आकार आहे तिथं 1-2 प्लेट्स घेणं गरजेचं आहे, म्हणजे गळा अगदी परफेक्ट येतो, कुठेही असा ओढला ताणला जात नाही। हे बघा इथे आपण अशा पद्धतीने टिप मारून घेतली, त्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो थोडाफार असा कट करायचा आहे आणि इथे नॉचेस देणं खूप गरजेचं आहे, म्हणजे गळा असा खूप फिनिशिंग सहित तयार होतो। आता इथे तुम्ही इथे हेमिंग करू शकता किंवा अशी व्यवस्थित टिप मारू शकता। आता इथे मी 1 इंचाची एकसारखी टिप मारणार आहे, कारण मला यावरती लेस लावायची आहे। पूर्ण ब्लाउज तयार झाल्यानंतर एक अशी छानशी ब्लाउजला मॅचिंग होईल अशी गोल्डन लेस लावायची, त्यामुळे मी इथे एकसारखी टिप मारून घेत आहे। हे बघा अशा पद्धतीने ही आपली या बाजूची गळ्याची फिनिशिंग झालेलं आहे। बघा आता इथे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा गळा आलेला आहे। आता दुसऱ्या बाजूने आपल्याला गळ्याचं फिनिशिंग करायचं आहे, तर तीच पट्टी आपण इथे वापरायची आहे उरलेली। हे बघा इथे जे एक्स्ट्रा कपडा सोडलेला आहे तो आपण गळापट्टी लावण्यासाठी सोडलेला आहे, तिथूनच टिप मारून घ्यायची आहे। बघा ब्लाउज सरळ ठेवलेला आहे, त्यावरती ही पट्टी ठेवलेली आहे आणि इथे बघा मी जिथे गळ्याला गोल आकार आहे तिथे अगदी छोटे छोटे 2 प्लेट्स घेत आहे। हे बघा अशा पद्धतीने छोटंसं म्हणजे थोडा तुकडा म्हणजे कट करून आपल्याला नॉचेस देऊन आपल्याला ही पट्टी सुद्धा
ही पट्टी सुद्धा पूर्ण अशी आतमध्ये दुमडून घ्यायची आहे आणि त्यावरती अशी आपल्याला पाव इंचाची टिप मारून घ्यायची। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित त्यावरून टिप मारून घ्यायची आहे। ब्लाऊज शिवताना तुम्ही अशा ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या फॉलो केल्या तर तुमच्या फिनिशिंगला म्हणजे कुठेही तोड राहणार नाही, एवढा ब्लाऊज छान होतो फिनिशिंगला। मग तो कपडा कसाही असू द्या, पातळ असू द्या किंवा असा लूज पडणारा असू द्या, तुम्ही जेवढं फिनिशिंगने अस्तर जोडाल आणि फिनिशिंगने ब्लाऊज शिवाल तेवढं फिनिशिंग खूप छान होते। हे बघा, आता इथे सुद्धा आपला गळा खूप छान तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता गळ्याचं फिनिशिंग। अशा पद्धतीने पट्टी जर जोडली तर गळा अजिबात असा उतरत नाही। तुम्ही जर थोडंफार ओढलं ताणलं तर गळा असं या बाजूला खेचला जातो आणि शोल्डर उतरतं। आता बघा इथे किती ब्रॉड गळा आहे मागचा पुढचा, तरी सुद्धा शोल्डर अजिबात उतरत नाही। आता बघा इथे आपल्याला स्लीव्ज लावायची वेळ आलेली आहे, त्यामुळे इथे चारही भाग चेक करणं गरजेचं आहे। मेन म्हणजे इकडे जिथे आपण फिटिंग करतो त्या बाजूला हे मागचा आणि पुढचा भाग एकसारखा असणे गरजेचं आहे। एकसारखा नसेल तर थोडंफार कटिंग करणे सुद्धा गरजेचं आहे। तर इथे बघा मी जसं मध्यावरती पाटीच्या मध्यावरती हुकलूकची पट्टी ठेवायची आहे आणि आपल्याला सगळे चारही भाग एकदा चेक करून घ्यायचे आहे। आता इथे बघा, इथे थोडंसं वरच्या बाजूने आपल्याला कट करावं लागणार आहे, तेव्हाच इथे व्यवस्थित स्लीव्ज बसणार आहे। जेवढं मी मार्किंग केलेलं आहे तेवढं पाटीचा भाग हा पाठीमागची बाजू जास्त आहे पाव इंच, तर इथं हे असं व्यवस्थित कट करणं गरजेचं आहे। स्लीव्ज लावायच्या अगोदर ही पद्धत वापरणे किंवा ही टिप्स फॉलो करणे खूप गरजेचं आहे। असं जर तुम्ही केलं तर काखेतला जो जॉईंट असतो तो खालीवर होत नाही। आता आपल्याला इथे स्लीव्ज लावून घ्यायचे आहे, तर आता इथे स्लीव्ज लावायच्या अगोदर चेक करून घ्यायचं आहे स्लीव्ज पुरते का। तर आता इथे बघा, स्लीव्जला मी म्हणजे वरच्या बाजूनेही जॉईंट होता आणि आतल्या बाजूनेही जॉईंट होता, तो अगदी अगोदरच व्यवस्थित करून घेतलेला आहे। तुम्ही स्लीव्ज लावायच्या अगोदर एकदा चेक करायचं आहे की बाई पुरत आहे का, मुंड्यासाठी पुरत नसेल तर तुम्हाला जॉईंट लावणं गरजेचं आहे। आता इथे बघा मी व्यवस्थित स्लीव्ज तयार करून घेतली होती, त्यामुळे मी लगेच इथे स्लीव्ज जोडायला घेतलेली आहे। आता ही पाठीमागची बाजू आहे, त्यामुळे मी पाठीमागून उंचवटा भाग घेतलेला आहे आणि स्लीव्ज अशी व्यवस्थित जोडून घेतलेली आहे। आता इथे बघा, स्लीव्ज जोडताना एक टिप मारून घ्यायची आहे अगोदर आणि एक टिप मारल्यानंतर आपलं फिटिंगची जी बाजू आहे ती एकसारखी आहे का खालीवर झालेली आहे ती अगोदर चेक करून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने, कारण थोडंफार जर कमी जास्त झालं, आता इथे कमी जास्त झालेलं नाही परंतु कधी कमी जास्त होऊ शकतं पाव इंच अर्धा इंच, तर आपण दुसरी टिप मारताना ते ॲडजस्ट करून घ्यायचं असतं। त्यामुळे इथे दुसरी टिप मारायच्या अगोदर एकदा चेक करून घ्यायचं आहे की दोन्ही भाग एकसारखे झालेत का। आता इथे एक्स्ट्राचा जो कपडा होता तो मी कट करून घेतला आणि आता इथे आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे। आता काय नाही, आता कमी जास्तच नव्हतं कुठे, त्यामुळे इथे एक शिलाईवर शिलाई फक्त मारून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले तर ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। आता बघा इथे कवर टिप मारून घ्यायची आहे एक। कवर टिप मारायच्या अगोदर सुद्धा हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो एक्स्ट्राची शिलाई किंवा एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण इथे टिप मारून घेत आहोत। टिप मारून घेतल्यानंतर परत एकदा धागे दोरे काढून टाकायचे आहेत आणि ब्लाऊज उलटा करून तिथे 1 पाव इंचाची टिप मारून घ्यायची। आता इथे तुम्ही पाहू शकता बघा, ही जी शिलाई आहे आपण बाही जोडलेली ती किती अगदी परफेक्ट आलेली आहे।
त्यासाठी बाही जोडायच्या अगोदर काही टिप्स सांगितलेले आहेत, त्या फॉलो करणे खूप गरजेचं आहे। आता फक्त इथे आपल्याला टिप मारून घ्यायची, एक टिप मारून घ्यायची। आता ही जशी आपण स्लीव जोडली त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी स्लीव सुद्धा जोडून घ्यायची आहे। आता इथे बघा, तुम्ही पाहू शकता काखेतील जॉइंट अगदी परफेक्ट आलेला आहे। आता याच पद्धतीने आपल्याला दुसरी स्लीव सुद्धा जोडून घ्यायची। आता इथे मेन फिटिंगची वेळ आलेली आहे, तर आता इथं फिटिंग टाकायची आहे। तर इथे बघा, दंडघेर आहे 11 इंच, तर 11 इंचाच्या निम्म 5.5 असं 5.5 इंचावरती मार्किंग केली। छाती घेर आहे 40, तर 40चा चौथा भाग हा 10 इंच येतो, म्हणून इथे 10 इंचावरती मार्किंग केली। आणि आता कमरेचा भाग आहे 35, तर बघा असं टेपनी मोजून घ्यायचा आहे। इथे बघा हुकची पट्टी आहे, तिकडून मी टेप लावलेला आहे आणि जिथं 35 इंच भरत आहे तिथं आपल्याला मार्किंग करायची। हे बघा, आता इथे 35 इंचावरती एक मार्किंग करायची आणि जो उरलेला भाग आहे त्याचा 4 भाग करायचा। ही लूपची पट्टी सुद्धा सोडून द्यायची आणि जो उरलेला भाग आहे त्याचे 4 भाग करायचे। हे बघा, इथं 2 पदर आणि इथे 4 पदर आणि इथे असं मार्किंग करायचं आणि ते मोजून घ्यायचं। आता इथे बघा 1.5 इंच भरत आहे, तर कमरेच्या बाजूला 1.5 इंचावरती मार्किंग करायची, म्हणजे आपला कमरेचा घेर सुद्धा जेवढा भरायला हवा तेवढा भरणार आहे, 35 इंच। हे बघा अशा पद्धतीने। तर आता हे तिन्ही पॉइंट्स जोडून घ्यायचेत, दंड घेर, छाती घेर आणि कंबर घेर। अशा पद्धतीने व्यवस्थित फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा परत तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे 10 इंच, पहिल्या बटनाचे इथे 10 इंच वरती मार्किंग करायची आहे, कारण 40 साईजचा तयार 40 साईजचा ब्लाउज आहे। इथे दंडघेर 11 इंच आहे, तर 5.5 इंचावरती एक मार्किंग आणि खाली आपण 1.5 इंचावरती एक मार्किंग करायची आहे आणि हे तिन्ही पॉइंट्स असे जोडून घ्यायचेत। हे झालं फिटिंगचं मार्किंग। आणि आता हे जे शिलाई मार्जिन उरलेलं आहे त्यामध्ये तुम्ही एक फिटिंगची जी टिप मारलेली आहे ती अगोदर मारून घ्यायची। हे बघा, जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्यावरूनच आपण शिलाईची टिप मारून घ्यायची, फिटिंगची टिप मारून घ्यायची। हे जे बाही जोडलेलं जे शिलाई आहे ती वरच्या बाजूला आली पाहिजे, बाहीच्या बाजूला, अशा पद्धतीने ते सेट करून घ्यायचं आहे आणि त्यावरती अशी टिप मारून घ्यायची। आणि जे मार्जिन आहे तिथे आपण एकसारख्या पाव इंचाच्या 2-3 टिपा मारायच्या आहेत। असं केल्याने क्लायंटला जर उसवायचं वगैरे असेल तर कोणताच प्रॉब्लेम येत नाही, व्यवस्थित टिप उसवली जाते। तुम्ही जर असं एकात एक उसवल्या टिपा तर नंतर उसवायला खूप अवघड जाते, त्यामुळे असं एकसारख्या 2 ते 3 टिपा मारणे गरजेचं आहे। आता याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूला सुद्धा फिटिंग करून घेणं गरजेचं आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता काखेतला हा जो जॉईंट आहे तो एकसारखा आलेला आहे। यावरती सुद्धा खूप सारे प्रश्न विचारले जातात, तर तुम्ही अशा पद्धतीने स्लीव जोडल्या तर काखेतला जो जॉईंट आहे तो कधीही कमी जास्त होत नाही, अगदी परफेक्ट येतो। तर बघा, दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण अशाच प्रकारे फिटिंग केलेली आहे आणि इथे आपला ब्लाऊज हा पूर्ण रेडी आहे। तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला हा ब्लाऊजचं स्टिचिंग कसं वाटलं, टिप्स आणि ट्रिक्स कशा वाटल्या आणि फिनिशिंग कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।